नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वसंत मिरासदार यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा गोल्डन हँडशेक. ठणकापुरे सर अमेरिकेला गेले होते ही गोष्ट ते अमेरिकेहून परत आल्यानंतरच मला समजली. युनोनं खास बोलवलेल्या अण्वस्त्र कपात अधिवेशनासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे एक सदस्य या नात्यानं ते न्यूयॉर्कला गेले होते. सरांचा अण्वस्त्रांबद्दलचा अभ्यास इतका सखोल होता की जगातले मोठमोठे अणुशास्त्रज्ञही त्यांच्याशी संपर्क ठेवून होते हे मी ऐकलं होतं खुद्द सरांच्या तोंडून. त्यामुळे त्यांच्या अमेरिका वारीचं मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. ते न्यूयॉर्कला नव्हते गेले. गावाकडं त्यांच्या नावावर असलेल्या एकरभर जमिनीच्या तुकड्यातलं पोतं अर्धपोतं ज्वारी आणायला ते गावाकडं गेलते असं कुचकटपणे त्यांच्या जवळच्या नातेवाईकानं मला सांगितलं होतं, पण मला ते अजिबात खरं वाटलं नव्हतं. काय आहे, मोठ्या माणसांचे नातेवाईक नाहीतरी मत्सरी असतातच. सरांना भेटण्यासाठी मी उत्सुक होतोच. गेले काही दिवस एका गोष्टीचा माझ्या मनात सतत विचार चालू होता. मला माझ्या नोकरीचा खूप कंटाळा आला होता. आता रोजची धावपळ पुरे, आता चक्क आराम करावा, कॉटवर लोळत पडावं, पुस्तकं वाचावी, टी व्ही पाहावा, फिरायला जावं असं सारखं वाटायला लागलं होतं. पण असा आराम करायचा तर भरपूर पैसा गाठीला असणं गरजेचं. प्रश्न माझ्या एकट्याचा नव्हता ना. 5-6 माणसांचा प्रपंच चालवण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर होती. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन तो झडदिशी अंमलात आणणं अवघड होतं. या अवघड समस्येचा यथायोग्य निकाल ठणकापुरे सरच लावू शकतात यावर माझा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांची गाठभेट होणं फार जरुरीचं होतं. मी सरांच्या घरी गेलो तेव्हा ते समोरच्या भिंतीवर टांगलेल्या जगाच्या नकाशाकडे टक लावून बघत होते. मला पाहिल्यावर ते म्हणाले, "अरे, मी फार मोठा शोध लावला आहे. जागतिक भूगोलात फार महत्त्वाची भर पाडणार आहे बरं त्यामुळं." मी प्रश्नार्थक मुद्रा केली. "अरे, आत्तापर्यंत आपण एकूण 8 दिशा आहेत असं समजत होतो का नाही?" सर म्हणाले. "पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या 4 मुख्य आणि आग्नेय, नैऋत्य, ईशान्य आणि वायव्य या 4 उपदिशा. गेल्या काही दिवसाच्या सतत निरीक्षणानंतर मला असा शोध लागला आहे की मुख्य दिशा आणि त्याजवळची उपदिशा याच्यामध्ये आणखीनही काही दिशा आहेत. आता उदाहरणार्थ उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये वायव्य दिशा आहे, हो का नाही? तर माझा शोध असा आहे की उत्तर आणि वायव्य तसंच पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये सुद्धा आणखीन काही दिशा आहेत." मी चकित झालो होतो. "सर, कसा काय हा शोध लागला तुम्हाला सर?" मी विचारलं. "अरे, बरेच दिवस मी सारखा नकाशाकडे बघत राहायचो आणि एक दिवशी अचानक मला या नव्या दिशांचा शोध लागला. आता हा माझा शोध मी प्रबंधाद्वारे जगासमोर मांडणार आहे. बघूया जगातले तज्ज्ञ याच्यावर काय म्हणतायत." "म्हणजे सर, प्राचीन ऋषींना आपल्या संगीतामध्ये श्रुतींचा शोध लागला त्याच तोडीचा तुमचा हा शोध आहे सर?" मी थक्क होऊन म्हणालो. "ऋषींना 2 मुख्य स्वरांमध्ये अनेक सूक्ष्म स्वर ऐकू आले आणि तुम्हाला 2 दिशांमध्ये अनेक दिशा दिसल्या. फार विलक्षण आहे सर हे." "अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे." मला त्यांच्या शोधाचं महत्त्व पटलं याचं समाधान सरांच्या चेहऱ्यावर दिसलं. "कधी कधी तुला ही मर्म कळतं म्हणायचं." सरांचा मला हा टोमणा आहे का कॉम्प्लिमेंट आहे असा मी विचार करत असताना सर म्हणाले, "बरं ते राहू दे, तू काय म्हणतोस?" "सर, मला नोकरीचा विलक्षण कंटाळा आलाय हो." मी माझी व्यथा सांगितली. "मला ना सर आता खूप आराम करायचा आहे. वाटेल ते झालं ना तरी आता नोकरी नको. नोकरी सोडणं सोपं आहे पण मग घर कसं चालवणार ना? नोकरी नको आणि पैसा तर एकदम आणि खूप पाहिजे, हे कसं जमवता येईल ते सांगा सर." सर जरासे विचारात पडल्यागत दिसले. त्यांनी तपकिरीचा एक सणसणून बार भरला आणि म्हणाले, "काम नको आणि पैसा तर खूप पाहिजे. म्हणजे तुला गुप्तधनाची पेटी सापडायला पाहिजे. सापडेल का तुला असं गुप्तधन?"
सर, अहो खरंच की कुठे मिळेल हो सर असं गुप्तधन? मी उत्सुकतेनं विचारलं. अरे गुप्तच धन ते कुठेही असू शकतं. तू राहतोस तिथंही खाली जमिनीत असू शकेल. पण एक गोष्ट लक्षात घे, जिथं गुप्तधन पुरलेलं असेल ना त्या ठिकाणाहून मी येऊ असे आवाज येत असतात. तू ऐकलेस का असे आवाज? हो सर, मी उत्साहात सांगितलं. मी नेहमी रात्री असे आवाज ऐकतो सर. मी बायकोला तसं सांगितलंही, पण ती म्हणते सर की तो मांजराचा मियाव मियाव असा आवाज आहे. ठीक आहे, ठीक आहे. सर क्षणभर विचार करून म्हणाले, ते असू दे, ते असू दे. तू घराच्या खालीकडून तर पहा. मी म्हणतो प्रयत्न करायला काय हरकत आहे? अहो सर, मी राहतो 3ऱ्या मजल्यावर. तिथे कुठे खणणार सर? खालच्या मजल्यावरचे लोक मारायला येतील की मला. अरे मग तुझ्या फ्लॅटच्या भिंती चाचपून पहा. भिंतीतही एखाद्या वेळेला धनाची पेटी लपवलेली असते. अरे पण हो, भिंतीतून काही आवाज येतात का? सर अहो, भिंती इतक्या पातळ आहेत ना की पलीकडच्या बिराड्यातल्या जोडप्याच्या भांडणाचे आवाज सारखे कानावर येतात. पण गुप्तधनासाठी तसल्या आवाजाचा अजिबात उपयोग नाही. शिवाय काही काही वेळेला गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी द्यावा लागतो. अहो सर, असं म्हटल्यावर माझ्या अंगावर शहारे आले ना. आणि मग दुसरा काहीतरी मार्ग सांगा ना सर, असं मी त्यांना सुचवलं. काम नको आणि खूप पैसा मात्र पाहिजे आणि गुप्तधनही नाही. मग आता चोरी किंवा दरोडा असा एक मार्ग राहतो. आपण ते तुला जमण्यासारखं नाही आहे, तेव्हा त्याचा विचार करण्यात काही अर्थच नाही आहे. मग त्यांनी शेअर घोटाळे, मुद्रांकाची बनावट छपाई, रोखे खरेदी वगैरे मार्गांचाही उल्लेख केला. हां, पण हे प्रकार करण्यासाठी माणसाजवळ अंगभूत हुशारी आणि तल्लख बुद्धिमत्ता या गोष्टी पाहिजेत, असं त्यांनी माझ्याकडे तिरकसपणे बघत सांगितलं. म्हणजे माझ्याकडे या गोष्टी नसाव्यात असा त्यांना संशय आहे का काय, असं मला वाटलं. आता वैध मार्ग म्हणजे बँकेकडून मोठी रक्कम कर्ज म्हणून मिळवणं. पण त्यात एक मोठी अडचण आहे. कर्जाची रक्कम बँकेला परत करावी लागते. म्हणजे परतफेडीसाठी तुला काम करायलाच लागणार. अहो सर, आणि शिवाय बँकेला कर्जासाठी तारण काय देणार मी? माझी प्रॉपर्टी अशी काही नाही आहे. या संभाषणानंतर थोडा वेळ आम्ही दोघंही गप्प राहिलो. सर भूगोलाच्या नकाशाकडे बघत राहिले आणि सरांना नक्की काहीतरी उपाय सापडेल या विचारानं मी त्यांच्याकडे बघत राहिलो. सर, काहीच उपाय निघत नाही आहे का हो? मी काकुळतीच्या स्वरात विचारलं. मला आता खरोखर नोकरी नकोशी झाली सर. फार आशेनं आलो सर मी तुमच्याकडे. सर जरासे ताड बसले, तपकिरीचा एक बार भरला, डोळे मिटून घेतले. त्यांनी डोळे मिटले की ते हळूहळू ट्रान्समध्ये जातात आणि त्या अवस्थेत त्यांना काहीतरी विलक्षण कल्पना सुचतात हे मला माहिती होतं. त्यामुळे मोठ्या आशेनं मी त्यांच्या त्या ध्यानस्थ मुद्रेकडे बघत राहिलो. 5-7 मिनिटाच्या ध्यानानंतर सरांनी डोळे उघडले. आता त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं अपार प्रेम आणि कौतुकाशिवाय कुठलाही भाव नव्हता. सरांचं माझ्यावर तसं पुत्रवत प्रेम होतं. हे बघ, एक छान उपाय सापडला आहे. मला सांग, आत्तापर्यंत तुझी सर्व्हिस किती झाली आहे? मी आकडा सांगितला. तुझ्या वरिष्ठांना तू हवासा वाटतोस का नकोसा वाटतोस? हा प्रश्न अवघड होता. मी थोडासा विचार केला आणि म्हणालो, माझे अगदी सुरुवातीचे जे वरिष्ठ होते ना त्यांना मी फार आवडायचो, पण नंतर त्यांची झाली बदली. माझ्या उत्तरातली मक्खी कळण्या इतके सर चाणाक्ष आहेतच. ते म्हणाले, मग आता तुझ्या प्रश्नावर उपाय सांगतो, जेणेकरून तुला नोकरी करायची गरज नाही, पैसा भरपूर मिळेल आणि तो पैसा परत करायची गरज नाही पडणार. असा काही खरोखर मार्ग आहे का सर? मी आवासून त्यांच्याकडे बघत राहिलो. काम करायचं नाही आणि मिळालेले पैसे परत करायचे नाहीत. सांगा ना, सांगा सर. सरांनी शांतपणे तपकिरीचा एक मजबूत बार दोन्ही नाकपुड्यात सरकवला. हाताची बोटं झटकली आणि ते एक एक शब्द सावकाश उच्चारत म्हणाले, तू आता VRS म्हणजे व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायची. ही VRS घेतलीस की जन्मभर कॉटवर लोळत राहा. पुन्हा नोकरीवर जायचं नाव नाही काढणार तू. काय समजलं? सर, मला समजलं नाही. VRS म्हणजे काय? अरे VRS म्हणजे गोल्डन हँडशेक. ही सगळी कल्पना माझीच बरं का. हां,
केंद्र सरकारचा व्यवस्थापनावरचा खर्च दिवसेंदिवस वाढतोच आहे. तो कसा कमी करावा या संबंधात एकदा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी माझं मत विचारलं. मी म्हणालो, माणसं कमी करा. तर अर्थमंत्र्यांनी विचारलं, कशी कमी करणार? तर मी त्यांना म्हटलं, द्या की भरपूर पैसे आणि आत्ता निवृत्त व्हा लगेच म्हणून सांगून टाका. तुला सांगतो, अर्थ मंत्रालय, पंतप्रधान सगळे माझ्या सूचनेवर जाम खुश झाले. आता लवकर स्कीम लागू होतीये बघ. पण सर, मला मिळेल का ती VRS? तू काळजी करू नको रे. अर्थ मंत्रालयाचे मुख्य सेक्रेटरी, झालंच तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सगळे माझ्या मित्रपरिवारातले आहेत. त्यांना सांगेन की मी तुझ्याबद्दल. तू आता स्वस्थ चित्तानं घरी जा. VRSची नोटीस लागली की अर्ज कर. पुढचं सगळं मी बघतो. सरांच्या सांगण्यानुसार मी यथावकाश VRSसाठी अर्ज केला. तो मंजूरही झाला आणि खूप मोठी रक्कम घेऊन मी नोकरीतनं मुक्त झालो. नोकरीच्या अखेरच्या दिवशी मी माझ्या सहकाऱ्यांजवळ ठणकापुरे सरांचा कृतज्ञतेनं उल्लेख केला. त्यांनी वरती शब्द टाकल्यामुळे मला ही संधी प्राप्त झाली असं मी प्रांजळपणे सांगितलं. यावर माझ्या सहकाऱ्यांमध्ये नेत्रपल्लवी का झाली आणि गालातल्या गालात हसत त्यांनी एकमेकांना टाळी का दिली हे मात्र मला समजलं नाही. आता मला एवढी मोठी रक्कम एकदम मिळाल्याचा त्यांना मत्सर वाटला असणार हे उघड होतं. मी काही त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष दिलं नाही. आम्हीही तुमच्यासारखे उशिरा येऊन लवकर जात राहिलो असतो तर आम्हालाही VRS मिळाली असती. हा त्यांचा कुचकट शेरा केवळ मत्सरापोटी होता हे मी जाणून होतो. ठणकापुरे सरांच्यामुळे मला VRSचं घाबाड मिळालं होतं हे सत्य होतं. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांचं बोलणं मी काय मनावर घेतलं नाही. अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं. खूप मोठी रक्कम घेऊन शासनानं मला नोकरीतनं मुक्त केलं होतं. आता केवळ आनंदाचे डोही आनंद तरंग अशी भावावस्था होती. नोकरी संपल्यानंतरच्या 3-4 महिन्यांच्या काळात जगी सर्वसुखी असा कोण आहे या समर्थांच्या विधानाला जोरदार आक्षेप घेऊन मी आहे असं खणखणीत उत्तर मी दिलं असतं. या काळात माझी मनस्थिती म्हणजे भूवर उतरलेला स्वर्ग अशीच होती. खाणं पिणं लोळणं गप्पा गोष्टी मनसोक्त भटकणं यामध्ये 3-4 महिने कसे गेले ते कळलंच नाही. पण 4 महिन्यांनी मला पुन्हा अस्वस्थता आली. रिकामपणाचा तोचतोचपणाचा खूप कंटाळा आला. असं पुढे काही विचित्र अनुभवायला येईल याची मला सुतराम कल्पना नव्हती. पण असं झालं मात्र खरं. रिकामपणामुळे आजारपण येईल का काय अशी भीती वाटायला लागली. म्हणून मी 4 महिन्यांनंतर पुन्हा ठणकापुरे सरांच्याकडे गेलो. काय मजेत आहेस ना आता? तू वरचेवर माझे आभार मानतोयस, पण खरं सांगायचं तर तुझ्यासाठी मला फार कटपट करायला लागली बरं का. अरे तुझं नाव सांगितल्यावर तुझे वरिष्ठ म्हणाले, अहो यांना कुठल्याही क्षणी आम्ही मोकळं करू. गुड रिडन्स असं 2दा म्हणाले ते. गुड रिडन्स हे शब्द माझ्या कानावरनं गेलेले नव्हते, पण ते प्रशंसोद्गार असणार याबद्दल माझी खात्री होती. सर, गुड रिडन्स म्हणजे त्यांनी इंग्रजीतनं शुभेच्छा दिल्या ना सर? मी रोज लवकर जायचो, लवकर सटकायचो म्हणून ते माझ्यावर खेकसत. पण माणूस अंतःकरणाचा प्रेमळ बरं का सर. यावर सरांनी कपाळाला का हात लावला ते काय मला समजलं नाही. पण 2 क्षणात त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि माझ्या येण्याचं कारण विचारलं. मग माझी नवीन समस्या मी त्यांना तपशीलवार सांगितली. रिकामपण मला आता खायला उठलंय या शब्दात मी माझी व्यथा व्यक्त केली. अरे मग समाजकार्य कर. निवृत्तांना समाजकार्यासारखी संजीवनी नाही. त्यात वेळ चांगला जातो, मनाला समाधान मिळतं. आज समाजात खूप समस्या आहेत. वाहतूक, पर्यावरण, शाळा अर्धवट सोडलेल्या मुलांचं शिक्षण, परित्यक्ता स्त्रियांचा प्रश्न, अशा 1 ना 2 अनंत समस्या आहेत. त्यासाठी काम कर ना. सर, याप्रमाणे बराच वेळ समाजसेवेबद्दल बोलत राहिले आणि त्यांचं बोलणं ऐकून मी अगदी तृप्त झालो. शेवटी मी उठलो ते समाजसेवेचा दृढनिश्चय करूनच. सरांच्या सल्ल्यानुसार मी सुरुवातीला वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शासनाला मदत करणाऱ्या एका खाजगी संस्थेचा कार्यकर्ता म्हणून नाव नोंदवलं. त्यांचं छोटंसं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एका महत्त्वाच्या मोठ्या चौकात त्यांनी मला पोलिसाच्या जोडीला वाहतूक नियंत्रक म्हणून पाठवलं. थोडा वेळ पोलिसांनी मला मार्गदर्शन केलं आणि तो नंतर माझ्यावर सगळी जबाबदारी सोपवून चहा प्यायला गायब झाला. मी उभे आडवे हातवारे करून आळीपाळीनं वाहनं सोडायला लागलो, पण मध्येच काहीतरी घोटाळा झाला. माझ्या हातवाऱ्यांचा चुकीचा अर्थ लावून 4पैकी 2 रस्त्यावरची वाहनं चौकात मध्यभागी वेगात एकमेकांवर धडाधडा आदळली. प्रचंड गोंधळ उडाला. बरेच वाहन चालक जखमी झाले.
माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. असाच प्रकार आणखीन एकदा झाला आणि बरेच दुचाकी चालक आणि रिक्षावाले जखमी झाले. माझे हातवारे बरोबर होते, पण वाहन चालक त्याचा चुकीचा अर्थ घेत होते. हा माझा खुलासा कुणालाच न पटल्यानं वाहतूक नियंत्रक म्हणून मला काढून टाकण्यात आलं. हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, सर सात्विक संतापानं उद्गारले. समाजसेवेसाठी आधी माणसं पुढे येत नाहीत आणि आली तर त्यांना अशा प्रकारे बाहेर फेकलं जातं. पण तू नाउमेद होऊ नकोस. पर्यावरण ही जास्त महत्त्वाची समस्या आहे. या क्षेत्रात तू चांगलं काम करशील याची माझी खात्री आहे, सर माझी पाठ थोपटत म्हणाले. सरांचा आशीर्वाद घेऊन मी पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेत दाखल झालो. त्यांनी माझं आनंदानं स्वागत करून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनाऐवजी सायकली वापरा असा प्रचार करणाऱ्या पथकात प्रचारक म्हणून दाखल करून घेतलं. दुसऱ्या दिवशी मोठी सायकल फेरी निघाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरातल्या अनेक भागातनं सायकलीवर हिंडलो आणि सायकल चालवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणा दिल्या. रात्री पाय विलक्षण दुखायला लागले. सकाळी खूप विचार करून मी माझी स्कूटर बाहेर काढली. चांगलं 3 लिटर पेट्रोल भरलं आणि सायकल चालवा, पर्यावरण वाचवा असा मोठा फलक स्कूटरच्या मागच्या सीटवर झेंड्यासारखा अडकवला आणि पुन्हा गावभर हिंडलो. स्कूटर जुनी असल्याकारणानं ती भकाभका धूर बाहेर सोडत होती हे खरं, पण त्यामुळे रस्त्यावरचे लोक माझ्याकडे बघून हसत का होते हे मला कळलं नाही. माझं छायाचित्र दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं. संस्थेच्या उपाध्यक्षांनी मला ऑफिसात बोलवलं आणि उद्यापासून प्रचाराला येऊ नका असं सांगून टाकलं. मला राग आला. पर्यावरण कामाला मदत करायला गेलो तर आम्हालाच दमदाटी आणि आमचाच अपमान. समाजसेवा करायला गेलो त्याचंही चांगलं बक्षीस मिळालं. हा अनुभव ऐकल्यावर ठणकापुरे सरांनी सुद्धा त्या संस्थेचा निषेध केला. निरपेक्ष समाजसेवेचं हेच फळ असेल तर ती नको ना आपल्याला समाजसेवा. त्यापेक्षा तू लहान मुलांमध्ये काम कर, ती निरागस असतात. या मोठ्या माणसांसारखी बनेल आणि कृतघ्न नसतात ती. माझी झालेली अवहेलना विसरून मी पुन्हा नव्या उमेदीनं समाजकार्याकडे वळलो. स्कूल ड्रॉपआउटसाठी म्हणजे शाळामध्येच सोडलेल्या मुलांसाठी एका समाजसेवी संस्थेनं खास शिक्षण वर्ग सुरू केला होता. त्या वर्गाला शिकवायला मी जायला लागलो. मी तास घ्यायला लागून 3-4 दिवस झाले असतील. तोच वर्ग भराभरा ओस पडायला लागला. 5व्या दिवशी एकही मुलगा हजर नव्हता. वर्ग संयोजकानं माझ्याकडे चौकशी केली. काय सांगितलं हो तुम्ही मुलांना? मुलं वर्गाला यायची बंद का झाली? ते चिडले होते. मी म्हणालो, मला काय माहिती. मी त्यांना देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या. शाळा सोडून ते लोक तुरुंगात कसे गेले ते सांगितलं. बालवयात शाळा सोडून उद्योगधंद्यात पडल्यावर मोठं यश मिळवणाऱ्या काही लोकांच्या कथा सांगितल्या. त्या मुलांना स्फूर्ती आणि प्रेरणा देण्यासाठी या गोष्टी सांगितल्या मी. यात माझं काय चुकलं? संयोजक काही बोलले नाहीत, पण उद्यापासून येऊ नका एवढा निरोप त्यांनी माझ्याकडे पाठवून दिला. माझा हा अनुभव सरांना सांगितला तेव्हा ते काहीसे खिन्न झालेले दिसले. काही क्षण ते बोललेच नाहीत. मी मुळीच नाउमेद झालेलो नाही हे दाखवण्यासाठी उत्साहात म्हणालो, सर झालं ते जाऊ द्या. समाजसेवेत सुरुवातीला असे अनुभव यायचेच ना सर. सर मी आता परित्यक्ता स्त्रियांसाठी काम करू का सर? यावर सर एकदम दचकल्यासारखे दिसले. क्षणाचाही विचार न करता म्हणाले, नाही नको नको. अरे जो उठतो तो परित्यक्तांसाठी काम करू का विचारतो. त्या क्षेत्रात काम करणारे खूप लोक आहेत. तुझ्यासाठी आपण आता दुसरा काहीतरी मार्ग शोधून काढू. आता 2-4 दिवस घे विश्रांती. मी कळवेन तुला नंतर. 4-6 दिवसांनी सरांनी खरोखर मला निरोप पाठवला, बोलवून घेतलं. हे बघ, रिकामपणाचा कंटाळा घालवण्याचा हुकमी मार्ग म्हणजे एखादा पशु किंवा पक्षी पाळणं. त्यांची निगराणी करण्यात फार छान वेळ जातो. मला वास्तविक हा उपाय पहिल्यांदा सुचायला हवा होता. उगाच तुझे 15-20 दिवस वाया गेले. एखादा पशु किंवा पक्षी पाळायचा. माझ्या डोक्यातलं स्मृतिचक्र एकदम गर्रकन फिरलं. मला कसलीची आठवण झाली. मी टाळी वाजवून एकदम म्हणालो, सर मी गाय पाळली तर? गाय? सर चकित झाल्यासारखे वाटले. का बरं गायच का? त्याचं काय आहे सर, मागे मला 7.5 होती ना, तेव्हा गुरुजींनी मला रोज असं 15 दिवस बरं का सर गाईचं शेपूट डोळ्याला लावायला सांगितलं होतं.
ज्यांच्याकडे गाय होती त्यांनी रोज 1 रुपयाप्रमाणे नुसतं शेपूट डोळ्याला लावायचे 15 रुपये घेतले की सर. आपल्या घरी गाय असली ना की ही भानगडच नाही ना. गाईचं शेपूट डोळ्याला लावून घराबाहेर पडलं की काम हमखास यशस्वी होतं, असं आईसुद्धा नेहमी सांगते. शिवाय पाहिजे तेव्हा गोमूत्र मिळत नाही आपल्याला सर, हो का नाही? आणि गोमूत्रात औषधी गुणधर्म आहेत असं अगदी अलीकडचं संशोधन आहे ना सर. हे मात्र खरं आहे. गोमूत्र पाहिजे तेव्हा मुळीच मिळत नाही, फार वणवण हिंडायला लागतं. नव्या संशोधनामुळे आता गोमूत्राच्या सीलबंद बाटल्यासुद्धा बाजारात येतील बरं का. सरांनीच दुजोरा दिला, मला हुरूप आला. शिवाय सर गाईचं शेणसुद्धा अत्यंत औषधी आहे म्हणतात. अरे म्हणतात म्हणजे काय आहेच ते. तुला महात्मा गांधी आणि तो जेलर यांचा किस्सा माहिती आहे का? मी नकारार्थी मान हलवली. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे बरं का. कुठल्याशा चळवळीनंतर ब्रिटिश सरकारनं गांधीजींना येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं. तो जेलर होता ब्रिटिश. त्या जेलरला उष्णतेचा फार त्रास व्हायचा, त्याच्या नाकातनं रक्त यायचं. त्यांनी खूप औषधोपचार केले पण गुण काही येईना. गांधींना हे कळल्यावर त्यांनी जेलरला एक छोटीशी डबी दिली आणि डबीतली भुकटी दिवसातून 10-20 वेळा हुंगायला सांगितली. जेलरने त्याप्रमाणे केलं आणि 3-4 दिवसात त्याच्या नाकातून रक्त येणं थांबलं. जेलरनं औषधाचं नाव खोदून खोदून विचारलं तेव्हा गांधीजी लागले हसायला. मग त्यांनी त्याचं नाव सांगितलं. काय असेल बरं सांग त्या डबीत, सांगतोस का तू? सर तपकीर असणार, दुसरं काय असणार? चूक आहे. त्या डबीत होती भुकटी, गाईचं शेण वाळवून केलेली. असा गुणधर्म आहे गाईच्या शेणाचा. शेणापासून औषध तयार करायचं पेटंट घ्यायचा सल्ला मी नुकताच एका संशोधकाला दिला आहे, बघू काय होतं. मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असताना सर म्हणाले, गाय पाळायचा तुझा विचार चांगला आहे, पण यातल्या अडचणींचा विचार केलास का? गाईला गोठा हवा असतो. तुझ्या 3 खोल्याच्या ब्लॉकमध्ये गाईला ठेवणार कुठे? सर खाली पार्किंग स्पेसमध्ये ठेवीन की. 4 व्हीलरसाठी जागा असते, मग 4 लेग्ड प्राण्यांसाठी का नको? मी चारा वैरण बघीन, दूध काढायला शिकीन. सरांनी शेवटी माझ्या विचारांना संमती दिली, पण आमच्या हाऊसिंग सोसायटीतल्या नतद्रष्ट सभासदांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. आमच्या तथाकथित सुशिक्षितांचं धर्म आणि संस्कृतीचं प्रेम किती बेगडी आहे हे माझ्या लक्षात आलं. तसं मी सरांना सांगितलं सुद्धा. अरे या कसल्या रे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या, या तर नॉन कोऑपरेटिव्ह सोसायट्या. काय बोलायचं काय असल्या असभ्य लोकांच्या पुढे. बरं आता काय करावं म्हणतो तू? घोडा पाळला तर कसं होईल असं मी सरांना विचारणार होतो, पण सोसायटी त्यालाही परवानगी देणार नाही हे माझ्या लक्षात आलं. मग मी काहीच बोललो नाही. मी कपाळाला हात लावून बसलेलो असताना सर माझ्याजवळ आले, पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणाले, तू आता कुत्रा किंवा पोपट यापैकी एक काहीतरी पाळ, म्हणजे सोसायटीच्या परवानगीची गरजच नाही. मलाही ते पटलं. कुत्रा माझ्या आवडीचा प्राणीच होता आणि मुलांनाही कुत्रा पाळायची कल्पना आवडली. तत्त्व मान्य झालं, पण तपशिलाबाबत तीव्र मतभेद झाले. माझ्या मनात गावाकडच्या शेतावरचं एखादं पिल्लू आणावं असं होतं, पण माझ्या ह्या विचाराची मुलांनी उडवली टर. रमेशला अल्सेशियन कुत्रा हवा होता, तर बब्बड आणि सतीश यांना अनुक्रमे पमेरियन आणि डाबरमन कुत्री पाहिजेत. पण याहीपेक्षा अडथळा होता तो म्हणजे सौला घरात कुत्रं अजिबात नको होतं. तिला हिंदी चित्रपट बघण्याची खूप आवड. जवळपास प्रत्येक हिंदी चित्रपटातली नायिका खलनायकाला चिडून कमीने, कुत्ते अशी शिव्यांची लाखोली वाहत असल्याकारणानं कुत्रा हा अत्यंत वाईट प्राणी असल्याचं तिचं मत होतं. आणि सौचा शब्द म्हणजे आमच्या घरात सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्यामुळे मग कुत्रा पाळायचा निर्णय रद्दच करायला लागला. त्यानंतर 2 दिवसांनी मी पोपटासकट पिंजरा बाजारातून विकत आणला. पोपट मोठा डौलदार दिसत होता. विक्रेत्यानं त्याचं रसभरीत वर्णन करून सांगितल्यानं अत्यंत हर्षभरीत अंतःकरणानं मी तो पोपट घरी आणला. आणल्या दिवशी सौनं त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा एक हिरवी मिरची पिंजऱ्याच्या फटीतनं आत सरकवली तेव्हा माझ्या बोटावर पोपटानं आपल्या तीक्ष्ण चोचीचा एवढा जबरदस्त प्रहार केला की मला झिणझिणी आल्या. मी किंचाळलो, झडदेशी हात मागे घेतला. पोपटाला या गोष्टीची गंमत वाटल्याचं जाणवलं, कारण संध्याकाळी त्याने माझ्या बोटावर पुन्हा तसाच प्रहार केला. वास्तविक त्याचं माझं काही वैर नव्हतं, त्यामुळे त्यांनी माझ्याशी असं का वर्तन करावं हे काही मला लक्षात येईना. मी घरात कोणाजवळ बोललो नाही, पण असा प्रकार आणखी 2-4 वेळा झाल्यानंतर मी पोपटाला स्वातंत्र्य द्यायचा निर्णय जाहीर केला.
पोपटाच्या डोळ्यात मला करुणा दिसतीये, मी म्हणालो. खरं तर कुठल्याही पक्षाला किंवा प्राण्याला पिंजऱ्यात डांबून ठेवणं हे क्रूरपणाचं आहे. मी पोपटाला सोडून द्यायचं ठरवलं आहे. माझ्या कुटुंबियांना पोपट आवडला होता, त्यामुळे त्यांनी माझ्या निवेदनाचा निषेध केला. पण त्या निषेधाला न जुमानता मी संध्याकाळी पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं आणि अपेक्षेप्रमाणे तो पोपट उडून गेला. पोपटानं बोटाला केलेल्या जखमा 2-4 दिवसात बऱ्या झाल्या, पण अंतःकरणातली रिकामपणाची जखम चालायला लागली. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक माझी बेचैनी फार वाढायला लागली. हे सगळं असह्य झालं तेव्हा एक दिवशी दुपारी मी ठणकापुरे सरांना फोन केला. सर, तुम्हाला वेळ आहे का हो थोडासा? मी येऊ का आत्ता तुमच्याकडे? आता? सरांना माझा धास्तावलेला आवाज ऐकून आश्चर्य वाटलं होतं. अरे बाबा, काय विशेष, काय गडबड नाही ना? नाही, तू बराच अस्वस्थ दिसतोयस. पण काय आहे, आज मी जरा बिझी आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक खास बैठक आहे माझी. सरकार वाचवण्यासंबंधात त्यांना माझा सल्ला हवा आहे. तू उद्या सकाळी ये. सर, उद्या नको सर, शक्यता आजच भेटता येईल तर बरं. माझ्या आवाजातलं आर्जव सरांना जाणवलेलं असावं म्हणून अतिशय बिझी असणाऱ्या सरांनी मला संध्याकाळी घरी यायला सांगितलं. संध्याकाळी सरांच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणे खुर्चीवर न बसता त्यांच्या खुर्चीलगत त्यांच्या पायाजवळ जमिनीवर बसलो. त्यांनी आग्रह केला. मी नाही उठलो. काय म्हणतोयस? सर माझ्याकडे प्रेमळ नजरेनं बघत म्हणाले. काहीतरी सिरियस मॅटर दिसतोय, नाही तर इतक्या तातडीनं तू आला नसतास. मी काहीच बोललो नाही. खाली मान घालून जमिनीवर बोटानं रेघोट्या ओढायला लागलो. अरे बोल काहीतरी. त्यांच्या स्वरातल्या प्रेमळपणानं मला भडभडून आल्यासारखं झालं. हुंदका गाळ्यात दाटला. मी खिशातनं रुमाल काढला, तोंड पुसलं. हे बघ, इतका खचू नको रे. कुत्रा आणि पोपट गेले तर जाऊ दे, आपण दुसरा मार्ग काढू. तरीही माझ्या तोंडून शब्द नाही फुटला. अरे बोल. सर सर अरे बोल बोल बोल. मी रुमालानं माझा अस्फुट हुंदका दाबायचा प्रयत्न केला, पण सरांना ते कळलंच. सर खुर्चीवरनं उठले, खाली बसले माझ्या शेजारी. माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाले, आता सांग काय झालं? सर, आज सकाळी. सर, काय झालं सकाळी? सर, आज सकाळी मी चहा घेऊन पेपर वाचत आराम खुर्चीत बसलो होतो ना सर. हां, मग? तर बायको किचनमधनं तरातरा बाहेर आली सर, आणि माझ्यापुढे कोथिंबिरीची गड्डी आणि गवारीच्या शेंगांचा ढीग टाकला आणि म्हणाली. काय काय म्हणाली? काय म्हणाली? आता हे निवडा, आजपासनं तुमचे प्रयोग पुरे झाले, असं म्हणाली. सर दचकल्यासारखे दिसले. त्यांनाही पुढचं चित्र लख्ख दिसलं असावं. मी एकदम सरांच्या खांद्यावर मान टाकली आणि विलक्षण आवेगानं म्हणालो, सर सर काय वाटेल ते करा, पण कुठेतरी मला नोकरी लावून द्या सर. तुम्ही म्हणाल तिथे, म्हणाल ती नोकरी करायला मी तयार आहे सर. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वसंत मिराजदार लिखित गोल्डन हँडशेक ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.